नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर ढोबळे डी.बी. सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा. विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून ते भारतीय संविधानाची जी काही वैशिष्ट्ये त्या वैशिष्ट्यांपर्यंतची सविस्तर चर्चा केलेली होती. भारतीय संविधान कसं आकाराला आलं, त्या घटना समितीच्या निवडणुका कशा झाल्या, त्यानंतर कोणकोणत्या साधनांचा आधार घेऊन घटना समितीनं भारताचं संविधान निर्माण केलं, त्याचबरोबर निर्माण झालेल्या संविधानाला जोडलेली जी काही उद्देशपत्रिका आहे त्या उद्देशपत्रिकेचं स्वरूप देखील आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघितलेलं होतं. आणि त्यानंतर मग शेवटी भारतीय संविधानाची जी काही वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यांबद्दलची चर्चा देखील या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे. त्यानंतर मग भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यव्यवस्था आणि याशिवाय संविधानामधल्या काही महत्त्वाच्या तरतुदींबद्दलची देखील चर्चा या नंतरच्या काही भागांमध्ये आपण करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानामध्ये सांगितलेली किंवा दिलेली जी काही मूलभूत अधिकारांची तरतूद आहे त्या मूलभूत अधिकारांच्या तरतुदींबद्दलची चर्चा करणार आहोत. भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांपैकी समतेचा जो मूलभूत अधिकार आहे त्या समतेच्या मूलभूत अधिकाराबद्दल भारतीय संविधानामध्ये काय तरतुदी आलेली आहेत आणि कशा प्रकारचा समतेचा मूलभूत अधिकार हा भारतीय नागरिकांना दिलेला आहे याबद्दलची चर्चा करणार आहोत. परंतु समतेच्या मूलभूत अधिकाराची चर्चा करण्याच्या अगोदर मूलभूत अधिकाराची तरतूद जी भारतीय राज्यघटनेमध्ये आली त्याविषयीचा इतिहास किंवा त्याविषयीची पार्श्वभूमी ही बघणं गरजेची आहे. मुळामध्ये आपण अधिकार हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा अधिकारांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येतं की अधिकार हे माणसाला जीवन जगण्यासाठी गरजेचे आहेत. अधिकारांच्या शिवाय जगणं हे माणसाचं परिपूर्ण जीवन होऊ शकत नाही आणि त्यामुळं अधिकार हे व्यक्तीच्या व्यक्तित्व विकासासाठी गरजेचे असतात. व्यक्तित्व विकासासाठी महत्त्वाची भूमिका हे अधिकार बजावत असतात. आणि त्यामुळे लास्की नावाचा एक विचारवंत प्रोफेसर लास्की असं म्हणतो की अधिकार म्हणजे समाज जीवनाची अशा काही अटी आहेत की ज्या अटींशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकार हे आवश्यक असतात. अशा प्रकारची भूमिका अधिकारांवर विचार मांडणारा जो काही लास्की होता त्या लास्कीनं मांडलेली आहे. आणि त्यामुळे त्या पुढे जाऊन जर आपण विचार केला लोकशाही सारख्या राष्ट्रांमध्ये तर लोकशाही सारख्या राष्ट्रांमध्ये अधिकारांच्या शिवाय लोकशाहीची संकल्पना ही आपल्याला वापरता येणार नाही किंवा लोकशाही आणि अधिकार ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगळ्या करता येणार नाहीत. लोकशाहीमध्ये व्यक्तीच्या व्यक्ती विकासासाठी व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार व्यक्तीच्या अधिकारांची बाब ही अतिशय महत्त्वाची असते. अधिकारांशिवाय लोकशाहीच्या मूळ तत्वांची अंमलबजावणी आपल्याला करता येणार नाही किंवा लोकशाही आहे असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून एका अधिकारांची गरज ही लोकशाहीमध्ये असते किंवा व्यक्तित्व विकासासाठी गरजेची असते. आणि त्यामुळं एकाधिकारशाही राज्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी म्हणून देखील अधिकारांची आवश्यकता आहे. अधिकारांची आवश्यकता कशासाठी आहे? एक व्यक्तित्व विकासासाठी अधिकारांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या समूहाची एकाधिकारशाही निर्माण होऊ नये म्हणून देखील अधिकारांची आवश्यकता असते. कारण ते अधिकार असल्यामुळे एकाधिकारशाही निर्माण होऊ शकणार नाही किंवा एकाधिकारशाहीच्या विरुद्ध देखील आपल्याला विद्रोह करण्याचा अधिकार मिळू शकतो. आणि त्यामुळे राज्यामधली निरंकुशता जर थांबवायची असेल तर त्याच्यासाठी देखील अधिकारांची आवश्यकता असते. आणि याशिवाय जनतेच्या इच्छेनुसार राज्याचा राज्यकारभार चालवला पाहिजे ही संकल्पना जर लोकशाहीमध्ये आपल्याला अस्तित्वात आणायची असेल तर त्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार किंवा व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांची तरतूद ही राज्यघटनेमध्ये असणं गरजेची आहे. आणि त्यामुळं एकंदरीत लोकशाही तत्वानुसार जर आपण विचार केला तर अधिकारांची संकल्पना किंवा अधिकारांची बाब ही असणं गरजेची आहे किंवा अधिकार लोकांना असणं गरजेचे आहे. मूलभूत अधिकार असणं गरजेचे आहे. आणि याशिवाय जर पुढे जाऊन आपण भारताच्या संदर्भामध्ये जर विचार आपण केला तर भारताच्या संदर्भात आपण बघतो की मूलभूत अधिकार असले पाहिजेत. हा जो काही भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलेला भाग आहे या भागाच्या अगोदर जर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी जर मूलभूत अधिकारांच्या बाबतीमध्ये बघितली किंवा अधिकाराच्या बाबतीमध्ये बघितली तर आपल्याला असं दिसेल की जेव्हा भारतीय पारतंत्र्यामध्ये होते ब्रिटिशांचं साम्राज्य भारतावर होतं त्या कालखंडामध्ये अधिकार हे आपल्याला मागावे लागायचे. ब्रिटिशांकडे हक्कांसाठी आपल्याला झगडावं लागायचं. आणि त्या म्हणजे याचा अर्थ की ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर साम्राज्य निर्माण केलं होतं त्याच वेळेस भारतीय लोकांना आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचं हरण झालेलं आहे किंवा व्यक्ती पारतंत्र्यामध्ये आपण अडकलेलो आहोत याची जाणीव जेव्हा लोकांना होऊ लागली त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तिथून पुढे अधिकारांचा उदय भारतीय जनमानसामध्ये व्हायला सुरुवात झाली किंवा अधिकारांबद्दलची जाणीव ही लोकांमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि त्यातलाच एक भाग आपल्याला सांगता येते जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची निर्मिती झाली आणि त्यानंतरच्या काही कालखंडामध्ये आपण बघितलं की 1895 चा जो काही जर कालखंड आपण बघितला तर त्या कालखंडामध्ये
ब्रिटिश सरकारकडे आम्हाला अधिकार असले पाहिजेत याविषयीची मागणी करायला पहिल्यांदा सुरुवात झाली होती की देशातील नागरिकांना त्यांच्या कायद्यानुसार इथं अधिकार मिळाले पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी ही ब्रिटिश सरकारकडे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्येच केली गेलेली होती. त्यापुढे 1915 सालापर्यंत जर आपण गेलो तर त्या काळामध्ये टिळकांचं जे काही नेतृत्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला लाभलेलं होतं त्या काळामध्ये अॅनी बेझंट यांनी जी काही होम रूल चळवळ सुरू केली होती की म्हणजे स्वतःचा कायदा ही जी काही भूमिका त्यांनी मांडलेली होती किंवा स्वराज्यामधला कायदा तर ही जी काही भूमिका त्यांनी मांडलेली होती तर त्यातून देखील अधिकारांचा उल्लेख आलेला आपल्याला सापडतो. पुढे 1927 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही मद्रास अधिवेशन भरलं त्या मद्रास अधिवेशनामध्ये देखील भारताच्या भावी संविधानाचा विचार झाला पाहिजे आणि त्या संविधानामध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद असली पाहिजे याविषयीची मांडणी देखील त्यांनी त्या अधिवेशनामध्ये केली होती किंवा त्या अधिवेशनामध्ये तशा स्वरूपाचा ठराव मान्य केलेला होता. पुढे 1928 जर विचार आपण केला तर नेहरू रिपोर्ट जो होता, कारण ज्या 1927 साली जेव्हा अधिवेशन झालं त्या अधिवेशन सर्वपक्षीय बैठक झाली आणि राष्ट्रसभेच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर मग सर्वपक्षीय बैठकीनंतर जी नेहरूंच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती त्या समितीमध्ये मग समितीने जो रिपोर्ट तयार केला होता त्या रिपोर्टमध्ये देखील मूलभूत अधिकारांचा उल्लेख म्हणजे नेहरू रिपोर्टमध्ये देखील मूलभूत अधिकारांचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्या पुढे जाऊन काही गोष्टी आपल्याला इथं लक्षात येतील की 1931चा जर आपण उल्लेख केला तर 1931 मध्ये कराचीला जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं तर त्या अधिवेशनामध्ये देखील संविधान असं असलं पाहिजे की ज्या संविधानामध्ये मूलभूत हक्कांची हमी दिली जाईल अशा स्वरूपाचं भारताचं भावी राज्यघटना असली पाहिजे किंवा संविधान असलं पाहिजे ही भूमिका त्या अधिवेशनामध्ये कराचीच्या मांडली गेलेली होती. त्या पुढे जाऊन अनेक अशा काही म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आता मूलभूत अधिकारांबद्दलची किंवा भारतीय लोकांच्या हक्कांबद्दलची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होऊ लागली, कारण जगभरामध्ये असलेली जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये भारतीय लोकांना देखील ते अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून मग भारतीय लोकांना साठी जी काही संविधान आपण निर्माण करणार आहोत त्या संविधानामध्ये देखील अधिकारांचा उल्लेख झाला पाहिजे याविषयीची भूमिका ही भारतीय लोकांनी आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालखंडामध्ये मांडलेली होती. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो की जेव्हा 1946 साली कॅबिनेट मिशन भारतामध्ये आला आणि त्या कॅबिनेट मिशनच्या नेतृत्वाखाली इथं जी काही घटना समिती कशी असेल याविषयीचा अहवाल सादर केला गेला होता किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार इथं घटना समिती अस्तित्वात देखील आली, निवडणुका देखील झाल्या, परंतु त्यांनी जो अहवाल तयार केला होता त्या अहवाला देखील ब्रिटिशांनी पहिल्यांदा मान्य केलेलं होतं की भारतीय लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत आणि त्या हक्कांची तरतूद ही जे भारतासाठीचं जे भावी संविधान असेल जे तयार केलं जाईल तर त्या संविधानामध्ये त्या हक्कांची तरतूद केली गेली पाहिजे, त्या संविधानानं भारतीय लोकांना हक्कांची हमी दिली पाहिजे याविषयीची भूमिका त्यांनी 1946च्या कॅबिनेट मिशनच्या अहवालामध्ये देखील आलेली होती. म्हणजे एकंदरीत भारतीय संविधानामध्ये सांगितलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे की स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालखंडामध्येच भारतीय लोकांनी आपल्या अधिकारांबद्दलच्या जाणीवा ह्या व्यक्त करून दाखवलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम जेव्हा घटना समिती अस्तित्वात आली आणि घटना समितीनंतर ज्यावेळेस राज्यघटना लिहिण्याचं काम सुरू झालं त्यावेळेस भारतीय घटना समितीनं किंवा या संविधान समितीनं मूलभूत अधिकारांबद्दल अतिशय सखोल चर्चा केली. अनेक म्हणजे जवळपास 30 पेक्षा अधिक वेळा बैठका या घटना समितीमध्ये मूलभूत अधिकाराच्या विषयावर झालेल्या आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावर मत व्यक्त करताना असं सांगितलं की अनेक वेळा प्रदीर्घ काळ चर्चा होणारा जो भाग असेल तो म्हणजे मूलभूत अधिकाराचा होता. या मूलभूत अधिकार कसे असावेत, कोणत्या स्वरूपात दिले जावेत, मूलभूत अधिकारांची व्याप्ती काय असावी या अनुषंगाने घटना समितीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका अशी मांडली की भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आपण देत आहोत त्याचे दुहेरी स्वरूप आपल्याला दिसून येतं. ते दुहेरी स्वरूप म्हणजे असं की मूलभूत हक्कावर नागरिकांना आपला दावा करता यायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे मूलभूत अधिकार आपल्याला जे काही मिळालेले आहेत ते मूलभूत आहेत, ते कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला, समूहाला किंवा हिरावून घेता येणार नाही किंवा त्यावर आक्रमण करता येणार नाही आणि जर झालं तर त्यावर नागरिकांना दावा करता आला पाहिजे. ते अधिकार आमचे आहेत, आम्हाला मिळालेले आहेत, आम्ही त्याचा वापर केला पाहिजे किंवा ते उपभोक्ता आम्हाला आले पाहिजेत असा दावा नागरिकांना करता आला पाहिजे. अशा स्वरूपाचे मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये दिले जातील आणि याशिवाय कोणत्याही प्रकारची जी काही सत्ता इथं येईल तर ती त्या सत्तेवर हक्कांचं बंधन हे असलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची सत्ता येऊ द्या, सत्तांतर होत राहू द्या, ती कोणत्याही प्रकारची सत्ता, सरकार किंवा राज्य व्यवस्था येऊ द्या, त्या व्यवस्थेमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं बंधन त्या व्यवस्थेवर असलं पाहिजे. म्हणजे नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार उपभोगता येतील अशा प्रकारची परिस्थिती त्या लोकांनी निर्माण करून दिली पाहिजे किंवा त्या व्यवस्थेने निर्माण करून दिली पाहिजे. या दोन स्वरूपामध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिले जातील असं दुहेरी स्वरूप भारतीय नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. त्या पुढे जाऊन मग जेव्हा आपण भारतीय संविधानाचा विचार करतो त्यावेळेस संविधानामध्ये सांगितलेल्या ज्या काही मूलभूत अधिकारांच्या बाबी आहेत
त्याच्या संदर्भात आपल्याला सांगतात की भारतीय राज्यघटनेच्या किंवा संविधानाच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांविषयीच्या तरतुदी ह्या आलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या कलमांमध्ये मूलभूत अधिकार कोणते असतील, मूलभूत अधिकारांची व्याप्ती काय असेल आणि कोणकोणत्या प्रकारचे मूलभूत अधिकार असतील या संबंधीची सविस्तर चर्चा ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 पासून ते 35 पर्यंत ही आलेली आहे. आणि हा घटनेचा 3रा भाग आहे किंवा 3ऱ्या प्रकरणामध्ये याचा उल्लेख आलेला आपल्याला दिसून येतो. आता भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही 12 ते 35 मध्ये जे आलेले मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांमध्ये कलम 12 काय आहे, कलम 13 काय आहे आणि त्यानंतरची कलम काय आहे त्या प्रत्येक कलमांचा विचार इथं करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यामुळे पहिली जी 2 कलम भारतीय संविधानाच्या त्या मूलभूत अधिकाराच्या प्रकरणामध्ये आली आहेत कलम 12 आणि 13 या 2 कलमांमध्ये मूलभूत अधिकारांविषयीची तरतूद नाही, परंतु त्या मूलभूत अधिकाराच्या अगोदरची काही पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली आहे की मूलभूत अधिकार त्यालाच आपण म्हणतो की ज्याला कोणतीही व्यवस्था, सरकार, शासन किंवा राज्य व्यवस्था त्या अधिकारावर आक्रमण करू शकणार नाही. म्हणजे राज्य मूलभूत अधिकाराचा संकोच करणार नाही किंवा मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणार नाही किंवा मूलभूत अधिकार उपभोगण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील असं काही कोणतीही कृती राज्याकडून केली जाणार नाही. असं जेव्हा मूलभूत अधिकाराचं स्वरूप स्पष्ट केलं जातं त्यावेळेस मग राज्य म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो. मग त्या राज्य या संकल्पनेबद्दलची चर्चा कलम 12 मध्ये केली आहे. आणि मग राज्य कशाला म्हणायचं त्याचा थोडक्यात अर्थ संविधानामध्ये असा सांगितला गेला की भारत सरकारच्या ताब्यामध्ये असणाऱ्या ज्या काही स्थानिक संस्था आहेत किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या इतरही काही ज्या अधिकृत संस्था आहेत तर त्या सगळ्या अधिकृत संस्था ह्या राज्य नावाच्या संज्ञेमध्ये येतील. म्हणजे याचा अर्थ भारत सरकारच्या ताब्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही स्थानिक संस्था असतील किंवा अधिकृत भारत सरकारच्या ज्या काही संस्था असतील त्या सगळ्यांना मिळून राज्य म्हटलं जाईल. म्हणजे याचा अर्थ त्यापैकी कोणत्याही संस्थेला नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण करता येणार नाही किंवा नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेता येणार नाही, त्यावर मर्यादा घालता येणार नाही. ही कलम 12 मधली तरतूद. आणि कलम 13 मध्ये पुन्हा पुढे तरतूद अशी केली की मूलभूत हक्क विरोधी कायदा हा म्हणजे बेकायदेशीर ठरेल. बरोबर आहे. म्हणजे कलम 13 मध्ये सांगितलं की कारण आपल्याकडे असं आहे की 2 प्रकारचे कायदे, एक घटनात्मक कायदा आणि त्यानंतर एक सर्वसाधारण कायदा, साधा कायदा ज्याला म्हणतो. घटनात्मक कायदा हा घटनेमध्ये असलेल्या तरतुदींमध्ये आपल्याला आढळतो. तो साधा कायदा किंवा साधारण कायदा त्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे संसदेने केलेला कायदा असेल. मग घटनात्मक कायदा आणि सर्वसाधारण कायदा या दोन्ही कायद्यांच्या मध्ये जर काही म्हणजे विसंवाद निर्माण झाले तर अशा वेळेस मग मूलभूत अधिकाराच्या बाबतीमध्ये काय घडेल याच्या संदर्भातली चर्चा ही कलम 13 मध्ये केली आहे की घटना विरोधी कायदा हा बेकायदेशीर ठरेल. म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाचा कोणताही कायदा केला संसदेनं तर तो कायदा जर समजा मूलभूत अधिकारांच्या विरोधी असेल तर तो कायदा बेकायदेशीर समजला जाईल किंवा तो घटना विरोधी समजला जाईल. म्हणजे घटनात्मक कायदा आणि सरकारने केलेला कायदा, सर्वसाधारण कायदा याच्यामध्ये फरक करण्याचं काम हे कलम 13 नुसार केलंय. याचा अर्थ सरकारला किंवा संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे आणि कायदा करण्याचा अधिकार आहे त्यामुळे संसद कायदा करेल. मग इथं अनेक प्रश्न निर्माण झाले. जेव्हा संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली त्या संविधानाच्या अंमलबजावणीनंतर देखील कलम 13 प्रमाणे काही विसंवाद देखील इथे निर्माण झाले आणि त्या कलमाचा अर्थ लावण्याची भूमिका ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे आली. कारण संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. कलम 368 मध्ये तरतूद आहे की संसद या घटनेमध्ये कोणत्याही स्वरूपाची बदल जर करायचा असेल तर तो बदल करण्याचा अधिकार देखील संसदेला आहे. जे आवश्यक असणारे कायदे देखील करण्याचा अधिकार संसदेला आहे. मग याचा अर्थ संसद ही कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च आहे. मग संसदेला कोणत्याही प्रकारचा कायदा करता येऊ शकेल, परंतु त्या कायद्याची वैधता तपासण्याचा पुन्हा अधिकार आपण न्यायालयाला दिला, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार. आणि त्यावेळेस मग न्यायालयामध्ये बघितलं जाईल की हा कायदा घटनेची मूलभूत चौकट कायम ठेवणारा आहे की घटनेच्या मूलभूत चौकटीच्या विरोधी आहे. म्हणजे बेसिक स्ट्रक्चरची जेव्हा संकल्पना पुढे आली की त्या बेसिक स्ट्रक्चरच्या पलीकडे जाऊन शासनाला कायदा करता येणार नाही, संसदेला कायदा करता येणार नाही. म्हणजे संसदेच्या कायदा करण्याच्या अधिकारावर देखील मर्यादा आहेत ही बाब इथं स्पष्ट होते. त्याचं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं तर 1971 मध्ये जेव्हा गोलकनाथ खटला सुरू झाला त्या गोलकनाथ 1969 मध्ये हा खटला सुरू झाला आणि त्या खटल्यामध्ये मूलभूत अधिकारावर आक्रमण सरकार करू शकतं का किंवा मूलभूत अधिकारावर काही मर्यादा शासन घालू शकतं का, संसद कायदा करू शकते का. हा कायदा कमाल जमीनधारणा म्हणजे जमीनदार जे होते त्यांच्याकडे अतिरिक्त असणाऱ्या जमीन म्हणजे शासनानं कायद्यामध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा आधीची जर जमीन असेल तर ती जमीन अधिकृत करण्याचा शासनाला मिळणारा जो काही अधिकार होता त्या अधिकाराच्या विरुद्ध गोलकनाथ खटला हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होता. आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की शासन मूलभूत अधिकारावर आक्रमण करणारे कायदे करू शकणार नाही, परंतु त्या पुढे जाऊन संसदेने स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरिता म्हणून 1971 मध्ये 24वी घटना दुरुस्ती केली. आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कलम 368 मध्ये संविधानानुसार घटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संविधानिक प्रक्रियेनुसार
संसदेला आहे आणि त्यामुळं संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकते. परंतु हे करत असताना पुन्हा बेसिक स्ट्रक्चरचा प्रश्न पुढच्या काही न्यायालयीन निर्णयांमध्ये पुढे आला की बेसिक स्ट्रक्चर न बदलता, घटनेची संवैधानिक मूलभूत चौकट न बदलता शासनाने जर अशा स्वरूपाची दुरुस्ती केली तर ती मात्र वैध मानता येईल. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो की संविधानामध्ये असलेल्या इतर जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी जर काही मर्यादा शासनाला त्यावर घालाव्या लागल्या तर सरकार किंवा संसद कायदा करून त्या घालू शकेल, परंतु मूलभूत चौकट बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि या अनुषंगाने जेव्हा आपण भारतीय संविधानामधल्या मूलभूत अधिकारांची चर्चा करू त्यापैकी एकच मूलभूत अधिकार आपण या भागामध्ये बघणार आहोत. तो अधिकार म्हणजे समतेचा मूलभूत अधिकार. परंतु मूलभूत अधिकार कोणते आहेत, किती प्रकारचे आहेत याविषयीची देखील कल्पना आपल्याला असणं गरजेचे आहे की तिसऱ्या भागामध्ये 12 ते 35 मध्ये सांगितलेले जे काही मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांची चर्चा जेव्हा करतो आपण तेव्हा मूळ राज्यघटनेमध्ये 7 प्रकारच्या मूलभूत अधिकारांची तरतूद ही केली गेलेली होती. परंतु 1978 साली जी काही 44वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या 44व्या घटना दुरुस्तीने मग संपत्तीचा जो मूलभूत अधिकार होता 6वा मूलभूत अधिकार तो काढून घेतला गेला आणि तो कायदेशीर स्वरूपामध्ये दिला. म्हणजे मूलभूत अधिकार जर असेल तर त्यावर मर्यादा घालण्याचा अधिकार असणार नाही, पण तो कायदेशीर स्वरूपामध्ये दिला. म्हणजे तुम्हाला संपत्ती मिळवता येईल, पण कायदा सांगेल त्या पद्धतीने संपत्ती मिळवता येईल, कायदा सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला ती संपत्ती मिळवता येईल, तेवढीच संपत्ती तुम्हाला मिळवता येईल आणि ती कायदा सांगेल त्या पद्धतीनेच त्याची विल्हेवाट देखील तुम्हाला त्या संपत्तीची लावता येईल. म्हणजे कायद्यानुसार संपत्ती मिळवण्याचा अधिकार असेल तो मूलभूत अधिकार असणार आहे. तो मूलभूत अधिकाराच्या यादीमधून 44वी घटना दुरुस्ती करून वगळला गेला. आणि मग आता सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये 6 मूलभूत अधिकार आहेत. त्या 6 मूलभूत अधिकारांची यादी आपल्याला या ठिकाणी दिसेल की समतेचा मूलभूत अधिकार आहे कलम 14 ते 18 मध्ये आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे कलम 19 ते 22 मध्ये आहे. त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि 24 मध्ये, किंवा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे 25 ते 28 मध्ये दिलेला. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहे 29 आणि 30 या कलमांमध्ये सांगितलेला. आणि 6वा मूलभूत अधिकार घटनात्मक उपायांचा अधिकार, जो की म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकारावर जर आक्रमण झालं तर त्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागण्याचा तुम्हाला मिळालेला अधिकार. अशा स्वरूपाचे 6 मूलभूत अधिकार आपल्याला इथं असलेले दिसून येतात. त्यापैकी पहिल्या मूलभूत अधिकाराची चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत आणि बाकीचे उर्वरित मूलभूत अधिकार या नंतरच्या काही भागांमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. त्यापैकी पहिला मूलभूत अधिकार आहे समतेचा मूलभूत अधिकार. समतेचा मूलभूत अधिकार देण्याच्या पाठीमागे देखील भारतीय समाज व्यवस्थेची जी काही पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी त्याला कारणीभूत होती. कारण पारतंत्र्याच्या काळापासून किंवा अगदी पुरातन कालखंडापासून जर भारतीय समाज व्यवस्थेचं आपण वर्णन केलं तर आपल्याला असं दिसेल की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये वेगळ्या जाती धर्म पंथाचे लोक राहत होते आणि यामध्ये सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि या सामाजिक विषमतेमध्ये भेदभावावर आधारित अशा स्वरूपाची सामाजिक विषमता होती. म्हणजे एक वर्ग दुसऱ्या वर्गाला कमी लेखायचा किंवा एका वर्गाचा दर्जा हा दुसऱ्या वर्गाच्या बरोबरीचा मानला जायचा नाही, किंवा एक वर्गच नाही तर एक व्यक्ती देखील दुसऱ्या व्यक्तीच्या बरोबरीचा मानला जायचा नाही. त्यांना समान संधी दिल्या जात नव्हत्या, त्यांचा दर्जा वेगळा मानला जायचा, त्यांना दिली जाणारी वागणूक वेगळी दिली जायची, राज्य देखील त्यांच्याबरोबर व्यवहार हा वेगळ्या पद्धतीने करत असायचं. आणि म्हणून ब्रिटिश कालखंडामध्ये केलेले जे काही कायदे होते ते कायदे नागरिकांमध्ये भेदभाव करणारे होते. आणि त्यामुळं स्वातंत्र्यानंतर जी राज्यघटना आपण अंमलामध्ये आणली तर त्या राज्यघटनेमध्ये नागरिकांना मानवतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि सगळ्या व्यक्तींचा दर्जा हा समान पद्धतीचा निर्माण झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून समतेच्या मूलभूत अधिकाराची तरतूद ही भारतीय राज्यघटनेमध्ये केली. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला विषमता निर्माण होईल अशी कृती करता येणार नाही, पण ती करणं कायद्यानुसार गुन्हा ठरेल. आणि मग कलम 14 ते 18 मध्ये सांगत असताना कोणकोणत्या प्रकारची समानता इथं निर्माण केली जाईल त्याचा उल्लेख करताना त्याने कलम 14 मध्ये सांगितलेला आहे की कायद्यापुढे समानता असेल की आतापर्यंतचा कायदा हा सगळ्यांसाठी समान लागू केला जायचा नाही. कायदा हा नागरिकांमध्ये भेदभाव करायचा. परंतु भारतीय स्वातंत्र्योत्तर भारताचं जे काही संविधान असेल त्या संविधानाच्या अंमलबजावणीनंतर या देशातील प्रत्येक नागरिकांना कायदा हा सारखाच लागू होईल. कायद्यापासून मिळणारे लाभ सगळ्या नागरिकांना समान मिळतील, कायद्यापासून मिळणारी शिक्षा सगळ्या नागरिकांना समान मिळेल. म्हणजे कितीही वरच्या स्तरावर नागरिक असला किंवा कोणतीही वरच्या पदावर असला, कितीही श्रीमंत असला किंवा गरीब असला किंवा कोणत्याही धर्माचा असला, कोणत्याही पंथाचा असला किंवा वरिष्ठ वर्गाचा असला किंवा कनिष्ठ वर्गाचा असला तरी देखील कायदा मात्र त्यांच्याकडे माणूस म्हणूनच बघेल आणि सारख्याच प्रमाणात कायद्याचे लाभ आणि कायद्यापासून मिळणाऱ्या शिक्षा देखील सारख्याच स्वरूपाच्या मिळतील. म्हणजे कायदा हा सगळ्यांसाठी समान असेल अशा स्वरूपाची तरतूद ही केली गेलेली आहे. म्हणजे कायद्यापुढे समानतेचं तत्व हे लागू केलेलं आहे. कायदा हा नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही अशा स्वरूपाची तरतूद देखील आपल्याला या मूलभूत अधिकारामध्ये आलेली दिसून येते. म्हणजे राज्याचे कायदे हे सगळ्यांसाठी समान लागू असतील आणि त्या बाबतीमध्ये धर्म जात वंश लिंग किंवा कुठल्याही आधारावर भेदभाव हा केला जाणार नाही किंवा त्या संबंधी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था नागरिकांमध्ये भेदभाव
करू शकणार नाही. आणि जर असं कोणी करत असेल तर त्यापासून राज्य त्या संबंधित व्यक्तीला संरक्षण देण्याचं काम करेल. परंतु कायद्यापुढे समानता आणि कायदेशीर संबंधाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना काही गोष्टी आपल्याला इथं आवर्जून सांगाव्या लागतात की कायद्यापुढे जर समानता निर्माण करायची झाली, कायद्यापुढे सगळ्या व्यक्ती समान जर असतील तर अनेक वेळा असं होतं की समाजामध्ये काही वेळा काही म्हणजे सामाजिक सुरक्षिततेसाठी, समाजाच्या हितासाठी म्हणून अनेक वेळा नागरिकांमध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे काही पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, अशा व्यक्तींना थोडंसं वेगळ्या स्वरूपाचा दर्जा देखील अनेक वेळा दिला जातो. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेच्या खातर त्यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. सामान्य नागरिक आणि त्या व्यक्ती यांच्यामध्ये आपला थोडासा फरक केला देखील आढळून येतो. आणि असा जर फरक केला तर तो मात्र या मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे अनेक वेळा काही मोठ्या संवैधानिक पदावरील व्यक्तींचे काही दौरे असतात, त्या दौऱ्यांच्या वेळेस नागरिकांना तिथून तो मार्ग रहदारीसाठी बंद केला जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी जाण्यापासून प्रतिबंध घातला जाऊ शकतो किंवा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी पुढे अनेक वेळा अनुभव आपल्याला येतात, त्यावेळेस केलेला जो काही भेदभाव आहे तो भेदभाव हा मात्र सामाजिक सुरक्षिततेसाठी केलेला असतो आणि त्यामुळं तो मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध आहे असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही. किंवा तशा स्वरूपाचा जर भेदभाव केला तर तशा स्वरूपाचा जर तशी तुम्हाला वागणूक दिली वेगळी तर अशा वेळेस ती मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध आहे असं समजलं जाणार नाही. कलम 15 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की भेदभावाचा अभाव म्हणजे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. कोणत्याही जाती, धर्म, पंथाचे लोक राहोत, वय, लिंग कोणत्याही आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. आणि सार्वजनिक ठिकाणी भेदभाव केला जाणार आहे. म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह असतील, सार्वजनिक हॉटेल असतील किंवा मंदिरं असतील किंवा चित्रपटगृह असतील, अशा कोणत्याही ठिकाणी किंवा दुकानं असतील, अशा उपहारगृह असतील, अशा कोणत्याही ठिकाणी नागरिकांमध्ये भेदभाव राज्याकडून किंवा व्यवस्थेकडून केला जाणार नाही. आणि जर तो केला जात असेल तर कायद्यानं तो गुन्हा समजला जाईल किंवा त्यापासून संरक्षण देण्याचं काम देखील केलं जाईल. म्हणजे सार्वजनिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था असते, अशा ठिकाणी देखील भेदभाव केला जाणार नाही याची हमी या मूलभूत अधिकारानुसार दिलेली आहे. पण अनेक वेळा असं होतं की काही वेळेस काही व्यक्तींना एखाद्या सार्वजनिक ठिकाणी येण्यासाठी प्रतिबंध घातला जातो. आणि तशा वेळेस जर प्रतिबंध घातला तर प्रतिबंध केव्हा घालता येईल? समजा एखादा महारोगी असेल, महारोग्याला जर समजा सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी यायचं असेल तर त्याला प्रतिबंध घातला जाऊ शकतो. किंवा सार्वजनिक ठिकाणी येण्यासाठी त्याला प्रतिबंध घातलेला असेल तर त्याला तो देखील कायद्यानुसार किंवा या मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध येणार नाही. किंवा तुमच्या एखाद्या प्रवेशामुळे जर एखाद्या ठिकाणची सामाजिक सुरक्षितता धोक्यात येणार असेल आणि अशा स्वरूपाचा जर अहवाल राज्याला किंवा व्यवस्थेला जर प्राप्त झाला तर अशा वेळेस देखील तुम्हाला तिथं जाण्यापासून प्रतिबंध घातला जाऊ शकतो, भेदभाव केला जाऊ शकतो. तर अशा वेळेस केलेला भेदभाव हा सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून घातला गेलेला असतो. आणि त्यामुळं तुम्हाला जे अधिकार आहेत केवळ फक्त तुमच्या एकट्याचा विचार करून दिले गेलेले नाही, तर तुमचे अधिकार तुम्हाला सामूहिक जीवनाचा विचार करून दिलेले अधिकार असल्यामुळं अनेक वेळा तुमच्या मूलभूत अधिकारावर अशा स्वरूपाच्या जर काही बंधनं घातली गेली तर ते तुमच्यावर सोबत केलेला तो भेदभाव देखील मानला जाणार नाही. पण एरवी सामान्य परिस्थितीमध्ये मात्र सार्वजनिक ठिकाणी जात, धर्म, वय, लिंग या कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही. आणि केला जात असेल तर तो कायद्यानं गुन्हा असेल अशा स्वरूपाची तरतूद या मूलभूत अधिकारामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे की समान संधी, की या राज्याकडून दिल्या जाणाऱ्या सगळ्या ज्या काही रोजगाराच्या संधी असतील किंवा कुठेही जी काही जिथं म्हणून काही संधी दिली जाईल तर ती संधी देत असताना कोणत्याही प्रकारचा भेद म्हणजे विषमता निर्माण केली जाणार नाही किंवा सगळ्यांना त्यांच्या पात्रतेच्या आधारावर समान संधी दिली जाईल. समजा एखादी काही नोकर भरती असेल, त्या नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये देखील जात, धर्म, वय, लिंग किंवा अशा कुठल्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही किंवा संधी नाकारली जाणार नाही. आणि संधी नाकारणं हा गुन्हा समजला जाईल. परंतु त्या पुढे जाऊन या अधिकारावरची मर्यादा अशी आहे की आपल्या घटनेचं तत्वज्ञान समाजवादी समाज व्यवस्था निर्माण करणं आहे. आपल्या घटनेचं तत्वज्ञान सामाजिक न्याय निर्माण करणं आहे. आणि त्यामुळं एखाद्या मागास राहिलेल्या प्रवर्गाला जर संधी देऊन प्रगत वर्गाच्या बरोबर आणायचं असेल तर अशा वेळेस त्यांना काही विशेष संधी देण्याची आवश्यकता असते. आणि ती संधी देण्यासाठी म्हणून जर राज्याने काही तुमच्याबाबत भेदभाव केला किंवा तुम्हाला जर संधी नाकारून काही एखाद्या विशिष्ट वर्गातील लोकांना जर तिथं संधी दिली तर अशा वेळेस ती राज्यासाठी किंवा सामाजिक न्यायासाठी म्हणून ती संधी दिली गेलेली असते किंवा तुम्हाला ती संधी नाकारलेली असते. आणि म्हणून ते मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध मानता येणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे जे काही वेगवेगळे प्रवर्ग निर्माण केले त्या प्रवर्गानुसार राखीव जागांची तरतूद ही आपल्याकडे केलेली आहे किंवा आरक्षणाची तरतूद आपल्याकडे केली. आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून काही वर्गातील लोकांना संधी दिली जाते, काही वर्गातील लोकांना संधी कमी प्रमाणामध्ये दिली जाते. पात्रता ही सगळ्यांकडे सारख्याच प्रकारची असते. परंतु अशा स्वरूपाचे आरक्षणाच्या आधारावर केलेली जी संधी नाकारणं किंवा संधी देणं अशा स्वरूपाची जी काही भूमिका घेतली जाते
यावेळेस केलेला भेदभाव हा मूलभूत अधिकाराच्या बाबतीमध्ये मान्य आहे किंवा ते समर्थनीय आहे. तशा स्वरूपाचा केलेला भेदभाव हा मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा असत नाही. म्हणजे एका या परिस्थितीमध्ये तुम्हाला संधी नाकारली जाऊ शकते किंवा काही एखाद्या विशिष्ट वर्गातील लोकांना संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे की अस्पृश्यता नष्ट करणे किंवा अस्पृश्यता निवारण. म्हणजे आतापर्यंत भारतीय समाजामध्ये अस्पृश्यता पाळली जायची, लोकांचा स्पर्श देखील वर्ज्य मानला जायचा आणि त्यामुळे इथून पुढे आता अस्पृश्यता पाळता येणार नाही किंवा कोणत्याही कनिष्ठ वर्गातील लोकांना स्पर्श अस्पृश्य अशी अमानवीय स्वरूपाची वागणूक कोणाला देता येणार नाही याची हमी या मूलभूत अधिकारानुसार दिली. आणि त्यामुळे भारतामध्ये 1955 साली अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला आणि त्या कायद्यानुसार जर अस्पृश्यता कोणी पाळत असेल तर तो कायद्यानुसार गुन्हा असेल. परंतु पुन्हा इथं प्रश्न निर्माण होतो की अस्पृश्यता पाळण्यामध्ये काही अपवाद इथं ठेवलेले आहेत किंवा काही मर्यादा या अधिकारावर आहेत. त्या म्हणजे की जर काही एखादा महारोगी असेल, त्या रोगापासून जर आपल्याला अलिप्त राहणं गरजेचं असतं किंवा संसर्गजन्य रोगांची साथ आली तर अशा वेळेस अनेक लोकांचा स्पर्श देखील आपण वर्ज्य मानू शकतो. म्हणजे सध्या आता कोरोनासारख्या स्थितीमध्ये की संसर्गाची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे आपल्याला कोणाशी स्पर्श करणं देखील शक्य होत नाही किंवा कोणाच्या संपर्कामध्ये येणं आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अस्पृश्यता पाळली तर ती कायद्यानुसार वैध स्वरूपाची असेल, कारण तिथं कुणाच्या तरी जीविताचा प्रश्न निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे जीवित सुरक्षित राखणं हे सगळ्यात महत्त्वाचा अधिकार असतो आणि त्यामुळे त्या अधिकाराच्या रक्षणासाठी म्हणून अशा प्रकारची जर तुम्ही अस्पृश्यता पाळली संसर्गापासून बचावासाठी तर ती या कायद्यानुसार वैध असेल किंवा या मूलभूत अधिकारानुसार देखील वैध असेल. परंतु एरवी सामान्य परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला सामाजिक स्वरूपाची स्पर्श आणि अस्पृश्यतेची परंपरा ही आपल्याला मोडीत काढावी लागेल किंवा ती पाळता येणार नाही. ती पाळणं ही कायद्यानुसार गुन्हा असेल. आणि त्यानंतर समानतेच्या अधिकारामधला एक शेवटचा अधिकार सांगितला कलम 18 मध्ये पदव्यांची समाप्ती. म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी इथं या सामाजिक व्यवस्थेमध्ये विषमता निर्माण करणाऱ्या असतील त्या सगळ्या वर्ज्य करणं किंवा त्या सगळ्या टाळण्याची भूमिका ही भारतीय संविधानाने घेतली. आणि ब्रिटिश काळामध्ये ज्या काही पदव्या दिल्या जात होत्या, रावसाहेब, राव बहादूर, पट्टे बहादूर, सरंजाम अशा स्वरूपाच्या ज्या काही पदव्या दिल्या जायच्या त्या पदव्या दिल्यामुळं सामान्य लोकांचा दर्जा आणि त्या पदव्याधारी असणारी जी काही व्यक्ती होत्या त्यांचा दर्जा हा वेगवेगळ्या स्वरूपाचा मानला जायचा. त्यांना दिली जाणारी वागणूक वेगळी दिली जायची, त्यांचा सामाजिक दर्जा देखील इतरांपेक्षा श्रेष्ठ असायचा आणि त्यामुळं अशी विषमता निर्माण करणाऱ्या ज्या काही पदव्या होत्या त्या पदव्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर काय होतील, समाप्त होतील आणि इथं कोणत्याही प्रकारच्या भेदभाव निर्माण करणाऱ्या पदव्या ह्या दिल्या जाणार नाहीत. ह्या सगळ्या पदव्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर आपोआप संपुष्टात आल्या आणि त्यामुळे यापूर्वी कोण काय होता हा विषय न राहता संविधानाच्या अंमलबजावणीनंतर सगळ्या व्यक्ती ह्या माणूस म्हणूनच किंवा भारताचा नागरिक म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जाईल आणि त्या प्रत्येकाचा दर्जा, त्या प्रत्येकाचं सामाजिक स्थान हे समान स्वरूपाचं असेल. त्यांच्यासाठी संविधान सारख्याच स्वरूपाचं लागू राहील, कायदा त्यांच्यासाठी सगळ्या सारख्याच स्वरूपाचा लागू राहील, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाईल. म्हणजे विषमता निर्माण करणाऱ्या सगळ्या पदव्या ह्या समाप्त केल्या जातील. त्या पुढे जाऊन पुन्हा मग या अधिकारामध्ये थोडीशी मर्यादा अशी आणली की शासन काही वेळा पदव्यांची समाप्ती जरी केली तर काही पदव्या देण्याचा अधिकार आपल्या राज्याला आहे. म्हणजे चांगलं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना भारतरत्न दिला जातो, पद्मभूषण दिलं जातं, पद्मविभूषण दिलं जातं, क्रीडा क्षेत्रामध्ये काही अर्जुन पुरस्कार दिले जातात किंवा साहित्य क्षेत्रामधले काही पुरस्कार हे दिले जातात. तर अशा स्वरूपाचे जे काही पुरस्कार किंवा पदव्या दिल्या जातात ह्या पदव्या भेदभाव निर्माण करणाऱ्या असत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना ह्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे ह्या पदव्या मिळाल्या किंवा पदकं मिळाली, ती पदकं मिळाल्यानंतर देखील त्यांच्यासाठी कायदा हा काही वेगळ्या प्रकारे लागू केला जात नाही किंवा कायदा त्यांना वेगळं स्थान देखील देत नाही. त्यांनी जर काही चूक केली तर त्यांना कायद्यानुसार शिक्षा देखील केली जाऊ शकते. म्हणजे एखाद्या कितीही मोठी पदवी मिळालेल्या व्यक्तीने जर काही गुन्हा केला तर त्याला सामान्य व्यक्तीला जी शिक्षा होईल तीच शिक्षा त्या मोठ्यात मोठ्या पदवी मिळालेल्या व्यक्तीला देखील केली जाऊ शकते. आणि त्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही पदव्या किंवा पुरस्कार किंवा पारितोषिक आहेत ही पारितोषिकं नागरिकांमध्ये भेदभाव निर्माण करणारी नाहीत. पण जे ब्रिटिश काळामध्ये होते ते मात्र भेदभाव निर्माण करणाऱ्या पदव्या होत्या आणि म्हणून त्या सगळ्या समाप्त केल्या जाव्यात तर ते केल्या जातील अशा स्वरूपाची हमी या मूलभूत अधिकारामधून दिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या 5 प्रकारच्या जे समानतेची तत्व सांगितली, या 5 प्रकारच्या तत्वांमधून भारतीय नागरिकांना समतेच्या मूलभूत अधिकाराची देणगी ही भारतीय संविधानाने दिलेली आहे किंवा मूलभूत अधिकार हा भारतीय नागरिकांना या
समतेच्या मूलभूत अधिकारामधून हा प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे जेणेकरून या 5 प्रकारच्या तत्वांमधून सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये समानता निर्माण करण्याचं काम हे या मूलभूत अधिकारामुळे केले आहे. त्यामुळे आज भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा दर्जा हा समान मानला जातो. प्रत्येक नागरिक हा समान आहे. त्यांच्यासाठी मिळणाऱ्या संधी, त्यांना लागू होणारा कायदा, त्यांना दिली जाणारी वागणूक, त्यांच्यासाठी असणाऱ्या संधी या सगळ्या समान स्वरूपाच्या असतील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही याची हमी देणारा हा मूलभूत अधिकार हा भारतीय संविधानामध्ये केला आणि त्यामुळं हा मूलभूत अधिकार, समतेचा मूलभूत अधिकार हा इथली सामाजिक रचनेमध्ये किंवा सामाजिक परंपरांमध्ये आमूलाग्र स्वरूपाची क्रांती घडवून आणणारा किंवा भारतीय सामाजिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र स्वरूपाची सामाजिक क्रांती घडवून आणणारा, परिवर्तन घडवून आणणारा एक अधिकार म्हणून या समतेच्या मूलभूत अधिकाराकडे आपल्याला बघता येऊ शकतं. या नंतरच्या भागामध्ये आपण दुसरा मूलभूत अधिकार जो की स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार म्हटलं जातं, त्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराची चर्चा करणार आहोत, जो की कलम 19 ते 22 मध्ये दिलेला आहे. त्या दुसऱ्या मूलभूत अधिकाराची चर्चा ही या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. धन्यवाद.